नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. काल 1400 पॉईंट पडलं. एक मंदीची छाया मार्केटवर काल आली. PCR 0.76च्या लेवलला गेला होता. आधी तो 0.92 होता. 1 पेक्षा कमी PCR आला की पुट रायटिंग वाढलंय असं आपण म्हणतो. आणि PCR कमी झाला तर कॉल रायटिंग वाढलंय अशा प्रकारचे आपल्याला संकेत मिळत असतात. म्हणजे पुटचा ओपन इंटरेस्ट वरती, कॉलचा ओपन इंटरेस्ट खाली असा तो रेशो असतो. विक्ससुद्धा वाढलाय. म्हणजे आणि ज्याचा टॅरिफशी काहीही संबंध नाही असे शेअर काल पडत होते. HDFC बँकेचा शेअर पडला, ICICI बँकेचाही शेअर पडला. त्यामुळे काही अंशी कळेल असं झालं की या बँकांचा टॅरिफशी काहीही संबंध नसताना हे दोन शेअर का पडत आहेत. फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्रीच आहे 5,901 कोटीची, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 4,322 कोटीची. टाटा मोटर्सची विक्री 90,500 युनिट एवढी झाली, पण ती कमी झाली. हुंडाईची विक्री मात्र 67,320 युनिट एवढी झाली. पूर्वीची विक्री 60,500 युनिट होती. व्ही मार्टची विक्री 17% वाढली, ती 780 कोटी झाली. तर सेम स्टोअर सेल्स ग्रोथ म्हणजे आपण त्याला म्हणतो SSSG, ती सेम स्टोअर सेल्स ग्रोथ 8% वाढली. CSB बँक म्हणजे कॅथॉलिक सिरियन बँक यांच्या ठेवी वाढल्या 24%. त्या 38,861 कोटी झाल्या. तर त्यांचं कर्ज 29.6% वाढलं, म्हणजे लोन 31,843 कोटी एवढं लोन झालं. SJVN बिकानेर सोलर प्रोजेक्टचा 241.77 मेगावॅटचा ट्रायल रन त्यांचा पूर्ण झाला. ते आता सोलार पॉवर राजस्थान, जम्मू काश्मीर, उत्तराखंडला पुरवू शकतील. JSW एनर्जी 3.6 गिगावॅट एवढी कपॅसिटी त्यांनी ॲड केली. त्यामुळे आता त्यांची एकंदर कपॅसिटी 10.9 गिगावॅट एवढी झाली. गोदावरी पॉवर इस्पात बोरिया टिबू इथलं जे खाणकाम होतं ते त्यांनी थांबवलं. रिन्युअल मिळाल्यानंतर हे खाणकाम पुन्हा सुरू होईल असं कंपनीने सांगितलं. हायटेक पाईप यांची विक्री 4.85 लाख टन एवढी झाली, म्हणजेच 24% त्यांच्या विक्रीमध्ये वाढ झाली. स्विगीला 158 कोटी टॅक्स डिमांड नोटीस मिळाली 2021-2022 साठी. डाबरला 110 कोटीची टॅक्स डिमांड नोटीस 2018 साठी मिळाली. सन TV, उदय FM आणि काल रेडिओच्या ॲमॅलगॅमेशनला
NCLTची परवानगी मिळाली. अमेरिकेचं मार्केट काल बऱ्यापैकी सुधारलं. म्हणजे आधी मंदीत गेलं होतं आणि नंतर मार्केट सुधारलं. त्यांचा PMIचा आकडा 49 आला. रशियावर प्रतिबंध लावावे याची चर्चा जोरदार चालू आहे. ICICI बँक मर्चंट सर्व्हिसेसमधला 19% स्टेक ते डायव्हेस्ट करणार आहेत. झॅगल ट्रू कॉलर इंटरनॅशनल बरोबर झॅगल सेव्ह याच्यासाठी त्यांनी करार केला आहे. श्रीराम पिस्टन कामा इंटरटेकमधला 100% स्टेक त्यांनी घेतला आहे. कोल इंडियाने किमती वाढवायच्या प्रत्येक टनासाठी असं ठरवलं आहे. कुकिंग कोलची किंमत प्रत्येक टनाला ते 10 रुपये वाढवणार आहे आणि नॉन कुकिंग कोलची किंमत 20 रुपये प्रत्येक टनाला वाढेल. या किमती 16 एप्रिलपासून वाढवल्या जाणार आहेत. श्रीराम फायनान्स श्रीराम ओव्हरसीज इन्व्हेस्टमेंटमध्ये त्यांनी 100% स्टेक घेतला आहे. हिंदुस्तान कॉपर मलंजखंड कॉपर प्रोजेक्टमधलं ओव्हर उत्पादन 2.72 मेट्रिक टन झालं. टाटा कन्झ्युमरला 262 कोटीची टॅक्स नोटीस मिळाली. TVS मोटर बाईक टॅक्सीला महाराष्ट्र सरकारने परवानगी दिली. राईट्स UP स्टेट ब्रिज कॉर्पोरेशनकडून मिळालेली ऑर्डर कॅन्सल झाली. आणि प्रमुख बातमी, आज बँकांच्या शेअरमध्ये तेजी राहण्याची शक्यता आहे. कारण RBI 80,000 कोटी इन्फ्यूज करणार आहे. हे 80,000 कोटी 4 इन्स्टॉलमेंटमध्ये इन्फ्यूज केले जाते. 3 एप्रिल, 8 एप्रिल, 22 एप्रिल आणि 29 एप्रिल अशा 4 दिवशी हे 80,000 कोटी म्हणजे प्रत्येक वेळी 20,000 कोटी इन्फ्यूज होते. तर 20,000 कोटींची बॉन्ड खरेदी पहिला टप्पा 3 एप्रिलचा आहे. त्या दिवशी ही बॉन्ड खरेदी होईल. तर कोणते शेअर साधारणपणे तेजीत राहू शकतात याची एक लिस्ट मी दिली आहे. पण तुम्ही याचा अभ्यास करा. बातमीचा परिणाम आधी कितपत झाला आहे हे बघा. नाहीतर मार्केटमध्ये गोंधळ चालू आहे. त्या गोंधळामध्ये एखाद वेळेस एखादा शेअर स्वस्त मिळू शकतो किंवा काल व्होडाफोनसारखा एखादा शेअर विकण्याची संधी उपलब्ध होऊ शकते. तुम्ही निरीक्षण केलं तर तुम्हाला फायदा उठवता येईल. आधी तेजीची बाजू सांगते. ऑइल, लॉइड मेटल, नायका, KEC इंटरनॅशनल, हुंडाई मोटर, GMDC, TVS मोटर, कारण त्यांची स्कूटर्सची विक्री 77% वाढली आहे म्हणून. अपोलो हॉस्पिटल, पेटीएम, टाटा मोटर्स, इंडियन हॉटेल, ट्रेंट, कोल इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, श्रीराम फायनान्स, कॅथॉलिक सिरियन बँक म्हणजे CSB, ज्युबिलंट फार्मोवा, टाटा कन्झ्युमर, हिंदुस्तान एरोनॉटिक्स म्हणजेच HAL, पॉवर ग्रिड, ट्रेंट, SJVN, गेल, बँक ऑफ बरोडा, हिंदुस्तान कॉपर,
JSW एनर्जी, NMDC, हिंदाल्को, बँक ऑफ इंडिया, HDFC लाईफ आणि व्ही मार्ट. तर मंदीमध्ये बाळकृष्ण इंडस्ट्रीज, कोलगेट आणि डिक्सन. जर लेव्हल तोडली गेली तर डिक्सनमध्ये 400-500 रुपयाची मंदी येऊ शकते, तर कोलगेटमध्ये साधारण एक 30-35 रुपयाची मंदी येण्याची अपेक्षा आहे. याच्यामध्ये बरेच शेअर मेटलचे दिले, कारण मेटलवरच्या टॅरिफची घोषणा आधी झालेली आहे म्हणून मेटलचे शेअर दिलेले आहे. आणि ऑटोवरच्या टॅरिफची घोषणा झाली आहे म्हणून ऑटोचे शेअर कालच्या सेल्स फिगर्स पाहून देण्यात आलेले आहेत. तरी मार्केट सेटल झालेलं नाही, मार्केटमध्ये गोंधळच आहे. तर शक्यतो स्वस्थ बसून मार्केटचं निरीक्षण करायचं, हेच आपल्या फायद्याचं ठरू शकतं. अगदीच संधी मिळाली तर बघायचं, पण संधी न मिळता उगीचच ट्रेड करण्यात काहीही शहाणपणा नाही. तुमच्या घराचं, तुमचं सगळ्यांचंच नुकसान होऊ शकतं. त्यामुळे काळजी बाळगा आणि मगच ट्रेड करा. बघूया आपल्याला मार्केट काय दर्शन देत आहे ते 9:15 वाजता कळेलच. नमस्ते.